नमस्कार सर, सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करीत आहे. आणि आज मी आहे सावंतवाडी येथे आणि येण्याचं एक कारण म्हणजे आज 51वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन आपल्या सावंतवाडीमध्ये आहे आणि तेच विज्ञान प्रदर्शन आज मी तुम्हाला दाखवणार आहे. हा सावंतवाडीचा परिसर हे पूर्ण मोती तलाव आणि इथूनच आता आपण सुरुवात करणार आहोत. विज्ञान प्रदर्शनाला मी जाणार आहे आणि विज्ञान प्रदर्शन मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे हे विज्ञान प्रदर्शन जे असणार आहे हे पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांनी नक्कीच येऊन पाहण्यासारखं असेल आणि आहे. कारण खूप लोकांच्या तोंडून ऐकलं आहे की विज्ञान प्रदर्शन खरोखरच सुंदर आहे. आणि जर तुम्हाला या विज्ञान प्रदर्शनला व्हिजिट देता आली नाही तर माझा व्हिडिओ हा नक्की बघा. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे विज्ञान प्रदर्शन दाखवणार आहे. तर या कॉन्सेप्टमध्ये कॉन्सेप्ट असा आहे की सॅटेलाईट आहेत ते अर्थच्या बाहेर पाठवले जातील आणि रिव्हॉल्व करता करता ते सोलर रेडिएशन कॅप्चर करतील. कलेक्ट केल्यानंतर त्याला लेझर इमिटरमध्ये कन्वर्ट केलं जाईल. इथून लेझर इमिटर ह्या रेक्टिनावर सेंड केले जातील. हा रेक्टिनाचा सेटअप आहे तो अर्थच्या सरफेसवर असणार. तर रेक्टिनानंतर जी लेझर आहे ती कलेक्ट केल्यानंतर ह्याच कंपोनेंटमध्ये इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करेल आणि इलेक्ट्रिसिटी नंतर फ्लो अशी ह्या डायरेक्शनमध्ये फ्लो केल्यानंतर तिथपर्यंत जाईल. आता जी इलेक्ट्रिसिटी कन्वर्ट झाली ती ए सीमध्ये कन्वर्ट झाली. आता ए सीतून डी सी कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला कन्वर्टर यूज करावा लागेल. तो पार्ट आहे तो ए सी कन्वर्टरचा पार्ट आहे. तो ए सीतून डी सी कन्वर्ट झाला की तो ए सीतून नंतर मग डी सी करंट तो एस एम बीमध्ये जातो. एस एम बीचा काम असं आहे की तो जो पर्टिक्युलर रिजनमध्ये आपल्याला इलेक्ट्रिसिटी सेंड करायची की जेवढी लागेल तेवढीच पास करून देते. त्याच्याहून नाही जास्त जात नाही, त्याच्याहून कमी जात. आता याचं फायदे काय तर आपण जे सोलर पॅनलचे जे लावतो काय म्हणणार प्लॅन्ट्स, जे सोलर पॅनलचे प्लॅन्ट्स असतात मोठे मोठे ते आपण लावतो. ते आपल्याला केव्हा फक्त दिवसातच इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करते. रात्री आपल्याला हे करायची असेल तर आपल्याला बॅटरी यूज करावी लागते. बॅटरी यूज केले तर बॅटरी बनवण्यात जो कॉस्ट सोडा बट जे प्रदूषण होतं ते खूप मोठ्या प्रमाणात होतं. प्रदूषण न व्हायला ह्यात बॅटरीचा कॉन्सेप्ट नाही आहे. आपण जो 24 जो डे अँड नाईट फेनॉमेनॉन आहे तो फक्त अर्थवर घडतो. का घडतो आणि जेव्हा अर्थ रोटेट करतो तेव्हा एकाच साईडला सन असते आणि त्या सनच्या एक्सपोजरमध्ये फक्त अर्धाच पार्ट पृथ्वीचा येऊ शकतो. त्याचा अर्धा पार्ट अंधारात असतो. म्हणून डे अँड नाईट फेनॉमेना हा फक्त इथेच असतो अर्थच्या बाहेर. जी सनरेज असतात ते एक्सपोज असतात प्रत्येक ऑब्जेक्टला कंटिन्युअसली. तर मग जो सॅटेलाईट आहे तो 24/7 आपल्याला इलेक्ट्रिसिटी पाठवत राहील आणि आपल्याला शॉर्टेज नाही होणार इलेक्ट्रिसिटी. देन दुसरा फायदा असा आहे की जे प्लॅन्ट्स आहेत ते आपल्याला फक्त 29% इंटेन्सिटी असते ती सनलाईटची कॅप्चर करू शकतात. याचं कारण काय, जे ॲटमॉस्फिअर असतात ते सनलाईटसाठी एक प्रकारचं ब्लॉकेज तयार करतात. त्यामुळे फक्त 29% इंटेन्सिटी घेऊ शकते. बट जर ॲटमॉस्फिअर नसला तर आपल्याला जास्त मिळेल. त्यासाठी सॅटेलाईट अर्थच्या बाहेर आहे आणि अर्थच्या बाहेर व्हॅक्यूम आहे, तर कोणत्याही प्रकारचं ॲटमॉस्फिअर नाही, म्हणून आपल्याला जास्त इलेक्ट्रिसिटी मिळेल. असा आमचा कॉन्सेप्ट आहे. थँक्यू. वेलकम. सर, बुजगावणं आपण भारतात एकच कारणासाठी वापरतो, जे की पक्ष्यांना आपल्या पिकांपासून दूर ठेवणं. पण जे आम्ही तयार केलेलं बुजगावणं आहे ना ते एकाच वेळी 4 कामं करतो. मी तुम्हाला सांगते सर, त्याच्या मागे एक रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. तो सनरेज म्हणजे सूर्यकिरणांना रिफ्लेक्ट करतात, म्हणूनच कुठचेही पक्षी आपल्या पिकांजवळ येत नाही. तुमच्या मनात एक प्रश्न येईल, ठीक आहे हे दिवसा झालं, रात्री कुठनं तू सूर्यकिरण आणशील? पण त्यासाठी पण माझ्याकडे उत्तर आहे. रात्रीसाठी एक छोटीशी जादू, जर तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला ती जादू दाखवू का? रात्रीसाठी सर हे LED लाईट्स आहेत ते ऑटोमॅटिकली ऑन होतात. आणि दुसरं म्हणजे जेव्हा मी वास्तविकतेत बुजगावणाला शेतामध्ये बघते, पक्षी या बुजगावणावर स्वतः बसलेले असतात. जर बुजगावणं लावण्याचा हेतूच साध्य होत नाही तर लावून फायदा काय? पण त्याचं पण माझ्याकडे उत्तर आहे. त्यासाठी आम्ही रोटेटिंग बनवतो. हे कंटिन्युअस फिरत असल्यामुळे कुठचेही प्राणी व पक्षी आपल्या पिकांजवळ सर, माझ्या प्रोजेक्टचं नाव ऑटोनॉमस मल्टीपर्पज स्प्रेइंग रोबोट आहे.
या प्रोजेक्टने आपण आपल्या शेतातले सर्व प्रकारचे आपण कामे करू शकतो. जसे की ग्रास कटिंग आहे, हे पण आपण अकॉर्डिंग टू लेंथ करू शकतो की हाईट केवढी आहे त्याची, तर आपण याला वर एक्सटेंड करू किंवा खाली, आणि ज्या डायरेक्शनमध्ये करायचं आहे त्या डायरेक्शनमध्ये. प्लस मी यूज केलं आहे कल्टिवेटर. या कल्टिवेटरने आपण कल्टिवेट करू शकतो सॉईल, आणि जे रोज असतात त्याला पण आपण यांनी कल्टिवेट करू शकतो. प्लस इथे एक सीड्सचा मेकॅनिझम हा ऑटोनॉमसली असा रोटेट होत असतो, आणि यामुळे हे शेक होतो. शेक झाल्यामुळे एक सीड्स खालती कल्टिवेटरसोबत पडते, आणि त्याच वेळेस स्मेल या टॅबलेटचा स्ट्रॉंग स्मेल गेल्यानंतर ही जमिनीमध्ये फेकून दिली असते. याच्या खत तयार होते, आणि खत तयार झाल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढेल, आणि जमिनीची सुपीकता वाढल्यामुळे झाडांना पोषक तत्व मिळेल, आणि ही जमिनीला सुद्धा इफेक्टिव्ह नाही आणि आपल्या शरीराला सुद्धा इफेक्टिव्ह नाही. म्हणजेच कारण की ही रासायनिक पदार्थ सोडून घरगुती उपचारांपासून बनवलेली असल्यामुळे तिचे खत तयार होईल, तर जमिनीला पण उपयोग येईल, आणि धान्यांमध्ये कीड लागू नये याच्यासाठी पण उपयोग होईल, आणि नकळत अन्नावर पण शरीरात गेली तरी त्याचे साईड इफेक्ट शरीराला होतील. त्याच्या खाण्यात ठेवायला आम्ही फुगड दाखवून घेतलं, अशी म्हणजे आम्ही छिद्र पाडून घेतलेलं आहे, जेणेकरून जे बी असेल ते सहज पद्धतीने खाली पाहिजे. सर्वांना याच्या खाली ठेवून आवळा न चिरता आपण त्यापासून त्याची बी जी आहे ती वेगळी करू शकतो. हाच आवळा आपण मोरावळा किंवा त्याची त्याचे चेअर आहे, त्या चेअरच्या माध्यमातून फक्त हँडिकॅप पर्सन मागे चालू होते, जे मेकॅनिझम चालू होता चेअर फुल त्याच्यामुळे आपण येतो आयर सेन्सर, या आयर सेन्सरच्या माध्यमातून मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट इन हायवेज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या हवाल्यानुसार आपल्या भारतामध्ये प्रत्येक तासाला 17 लोक रोड ॲक्सिडेंट पुणे वरत असतात. म्हणूनच बॅरियर्स तयार करण्यात आले रोडच्या साईडला. मग जी बॅरियर्स ती स्टील, आयरन, कॉन्क्रीटचे, पण मॉडर्न डेमध्ये 2 नवीन बॅरियर सिस्टम तयार करण्यात आली. ती पहिली म्हणजे रोलिंग बॅरियर. रोलिंग बॅरियर ही जगामध्ये सर्वात पहिली कोरियात तयार करण्यात आली. आपल्या इंडियामध्ये ही सक्सेसफुली इन्स्टॉल झाली, तर ही कायनेटिक एनर्जी रोटेशनल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते, आणि गाडी विदिन द रोड राहते. जर किती सिम्पल बॅरियर राहिला असता गाडी आदळली असती, ती डायरेक्ट दरीत पडली असते. आपण ही घाटमध्ये बनवू शकतो, म्हणजे उपयोग पडेल. आणि बांबूस इझिली अवेलेबल असतात आपल्या इथे. आता विद्यार्थ्यांच्या उंचीमुळे किंवा ब्लॅकबोर्डची उंची कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना स्पष्टपणे लिहिता किंवा वाचता येत नाही. म्हणजे लाईट रिफ्लेक्शन होते, त्यामुळे विद्यार्थ्यांना स्पष्टपणे लिहिता किंवा वाचता येत नाही. यावरून आपण माझ्या प्रकल्पाची निर्मिती केलेली आहे. माझा प्रकल्प आम्हाला ब्लॅकबोर्ड खाली बाजूवर गेली की विद्यार्थ्यांना स्पष्टपणे लिहिता किंवा वाचता येत नाही. आणि जे लाईट रिफ्लेक्शन होते त्यामुळे लाईट रिफ्लेक्शन झालं टाळू शकतो, त्यामुळे सुद्धा विद्यार्थ्यांना स्पष्टपणे लिहिता किंवा वाचता येतो. आणि जेव्हा सर मॅथ शिकवतात, मॅथ खूप मोठं राहते आणि एका ब्लॅकबोर्डवर ते येत नाही, पुन्हा लिहावं लागते, पुन्हा मिटवावं लागतं. तुम्ही 360 डिग्रीमध्ये केलेलं आहे, आणि हे शिक्षक दोन्हीमध्ये लिहू शकतात. आणि ग्राफ काढण्यासाठी सिम्पल बोर्डवर खूप सारे कन्फ्युजन होतात, म्हणून मी याच्यामध्ये ग्राफ बोर्ड सुद्धा केलेला आहे. आणि आता सगळ्याला माहिती आहे, आता मॉडेल आहे, नवीन जमान्यामध्ये नवीन काहीतरी प्रोजेक्टर बोर्ड सुद्धा आहे. ओके, गुड. टाईप आहे त्याच्यामध्ये संपूर्ण झालं केलं बरोबर. आता हे जे दिसतंय तांदूळ कसे खाल्ले हे आपण रात्री ड्राईव्ह करत असतो आणि समोरून अचानक एखादी गाडी आली तर त्याच्या हेडलाईटने आपल्याला ब्लाइंडनेस येतो, कारण की त्यांची अप्पर लाईट चालू असते. जर डिप्पर लाईट चालू असेल तर आपल्या समोरचं दिसू शकतं. जे प्रोफेशनल ड्रायव्हर असतात ते अप्पर डिप्पर मॅन्युअली करतात, पण जे नवीन असतात त्यांना जमत नाही. तर त्या प्रॉब्लेमसाठी आम्ही हा प्रोजेक्ट बनवला आहे. आम्ही मूळतः 2 प्रकारचे सर्किट यूज केलेत. हे अप्पर लाईटचं सर्किट आहे. आता आम्हाला डार्क रूमला भेटल्यावर आम्ही सेटअप केला आहे. तर समजा रात्र आहे म्हणून आपली अप्पर लाईट चालू आहे,
पण जेव्हा समोरून येणाऱ्या गाडीची लाईट आपल्या गाडीवरती पडेल, आम्ही दोन्ही गाड्यांमध्ये सर्किट लावलेत, दोन्ही गाडींची अप्पर लाईट ऑटोमॅटिकली बंद होऊन जाईल. हो. आणि जेव्हा गाडी निघून जाईल तेव्हा पुन्हा अप्पर लाईट चालू होऊन जाईल. यामुळे ड्रायव्हर्सला समोरचं दिसू शकतं व ॲक्सिडेंट टाळले जाऊ शकते. गुड कन्सेप्ट. आणि दुसरी पद्धत असते की कारखान्यात अगरबत्ती बनवण्याची पद्धत. या पद्धतीत फुलांचे खत पावडर, कोळसा पावडर, चिकट एका शेतात एकापेक्षा जास्त पिकं घेते. आणि तर 4 प्रकारची पिकं घेतलेली आहे. पहिलं आहे जमिनीखाली. गुड. समोर सरळ रेषेत जाणाऱ्या आकृतीला आपण किरण म्हणतो. जेव्हा 2 किरणांचा आरंभबिंदू हा सारखा असतो तेव्हा त्या किरणांमध्ये कोन तयार होतो. 0 अंशाच्या कोणाला शून्य कोन म्हणतात. हा लघुकोन, काटकोन, विशाल कोन, सरळ कोन, प्रविशाल कोन आणि हा झाला पूर्ण कोन. आणि 100% पाणी भरले हे इथे समजलं. आणि 100% व 100%च्या पाण्याच्या वर समजले वाढले की मग इथे बजर वाटते. ते ऑन ऑफ कसं होतं? हो. आपण सुरू ठेवायचा आणि सुरू ठेवायचा आणि बाहेर आलो की आपण हे होतं तर ते रिमोट सेल संपले. ओके. अरे नाही ते हे करतात त्यात काय बोलतात त्याला कोडिंग. सर्व स्टॉल धारकांना विनंती आहे की आपली दैनंदिन उपस्थितीची संधी राहिली असेल तर त्वरित केली करावी. थोड्याच वेळात रजिस्ट्रेशन काउंटर बंद होईल. माझी पूर्ण मेहनत सफल झाली. सर मैंने यहाँ पे मेरे टीचिंग एड के अंदर ये साइन एंड कॉस्ट कर्व को हम लोग फार्मूला लिखने के लिए और ट्रिग्नोमेट्रिक वैल्यूज़ लिखने के लिए कैसे यूज़ कर सकते हैं वो मैंने यहाँ पे दिखाया है. मैंने यहाँ पे रेड कर्व ये साइन फंक्शन दिखाया है, येलो कर्व ये मैंने कॉस्ट फंक्शन दिखाया है. अभी यहाँ पे सबसे पहले हम लोग देखेंगे कि ट्रिग्नोमेट्रिक वैल्यूज़ कैसे लिख सकेंगे. यहाँ पे अगर कोई कर्व अगर एक्स एक्सिस को अगर टच करता है तो इसकी वैल्यू हम लोग 0 लिखेंगे. अगर कर्व ऊपर जाता है तो इसकी वैल्यू +1 लिखेंगे. कर्व अगर नीचे जाता है तो इसकी वैल्यू हम लोग -1 लिखेंगे. पण वक्री भवनाची दुर्बिणी की जी लेन्स वापरून भिंग वापरून तयार केलेली आहे. ते मुलांना हीच फक्त दुर्बिण माहिती आहे की हा मोठा भिंग आहे तो वस्तूकडे असतो, हा छोटा आहे तो डोळ्याकडे असतो. बरोबर. त्यानंतर बघितल्यानंतर आपल्याला फक्त ती इमेज आहे ती उलटी वगैरे मिळते. फक्त आपल्याला मुलांना माहिती आहे की ती इमेज इथे आपल्याला एवढं कुठेतरी जवळ मिळते, इथे जवळ मिळते, पण ती कशी मिळते ती त्यांना माहिती नाही आहे. मग ती माहिती करून घेण्यासाठी मी त्यांना एक मॉडेल असं बनवलं की या पद्धतीने इथे की जेणेकरून मला ही इमेज लांबची इमेज आहे ती इथे मला कुठेतरी क्लिअर दिसते इथे अशी. पण ते वरती हां बरोबर आहे, कारण तुमची त्याला पण रिझन आहे उलटी दिसते. उलटी दिसते कारण जर तुमचं ते नाभी अंतर जर समजा तुमचं भिंग आणि हे फोकल लेन्थ असं मध्ये जर मिळत असेल बरोबर तर ती उलटी मिळते. बरोबर. पण आपल्याला काय करायचं आहे ती बरोबर कुठे मिळते क्लिअर म्हणजे इथे कुठे मिळते ती. मग अशी आपल्याला बघितलं दुर्बिणी तुमच्या जवळ इथे कुठे मिळत होती. बरोबर. आपल्याला ते ॲडजस्ट अंतर माहिती मग आता इथे किती 11 आहे. हां 11 वरती आलं बरोबर आहे. बरोबर. हे किती आहे 31 आहे. 31 मग 11 गेले म्हणजे 20 म्हणजे मला ती इथे मिळाली. म्हणजे आपल्याला डिस्टन्स नाभी अंतर म्हणून नाभी अंतर आपण फोकल लेंथ मिळाली. बरोबर. मग या फोकल लेन्थचा वापर करून मग मला रेच्या साहाय्याने मला दाखवायचं 8 नंबर जे मुलांना परीक्षेला विचारतात जी पहिली आहे ती आकृती. बरोबर. मग मी काय करणार हे जे आहे याच्यामध्ये धूर सोडला हां आणि इकडून रेज जर सोडले मी लेझर लाईटची हां तर मला इथे काय करणार दिसणार आहे इथे बरोबर ती पुढची आकृती जी आहे ती दिसणार आहे. ही 1 नंबर इथे क्रॉस होताना रेज मला दिसणार आता ह्याच्यामध्ये भिंग कोणत्या आहे. बाहेर वगैरे भिंग आहे दोन्ही पण दुर्बिणीमध्ये साध्या दुर्बिणीमध्ये असतात ते मुलं जत्रेतला दुर्बिणी वगैरे साधी वापरतात
किंवा आपण गॅलिलिओची दुर्बीण म्हणून ठेवतो. हे भिंग आकाराने खूप मोठे, म्हणजे अवकाशाचा अभ्यास करताना खूप मोठे, ते महाग पडले, महाग आहेत, ते परवडणारे नाहीत, मोठे म्हणजे गॅलिलिओचे केलेले. मग त्याच्यावर पर्याय म्हणून आरशांची दुर्बीण तयार करायची, हे न्यूटननं सुचवलं. आणि न्यूटनने काय केलं, अंतर्वक्र आरसा वापरला आणि प्लेन आरसा वापरला. असा बरोबर. म्हणजे आता मॉडर्न टेक्नॉलॉजी असेच असते. आता त्याचं भिंग वगैरे काहीच नाही, काय सुद्धा नाही. इकडे फक्त आरसा इकडे आणि आतमध्ये एक आरसा आहे. आतमध्ये आता मला बघायचं आहे समोरचं. बरोबर. आता हे मला बघायचं आहे, बघा ना, इथे तुम्हाला दिसेल. आता बघा थोडंसं मी ॲडजस्ट. समोरचं दिसेल बरोबर. हो. मग आता इथं भिंग वापरला का मी नाही, हे लांबचं मला बघायचं आहे. बरोबर आहे. आता आपण जवळचं बघितलं, पण लांबचं पण आपण बघू शकतो कमी जास्त. मग तरी सुद्धा मला हे मध्ये आता मला हे क्लिअर दिसलंय. हे या आरसाचा मला कुठं अडथळा पण नाही आला. हे आडवी कांडी लावली त्याचा पण मला अडथळा नाही आला. मला ती पुढची इमेज मला क्लिअर दिसते. हे न्यूटननं काय केलंय की मोठा अंतर्वक्र आरसा वापरून ही परावर्तक दुर्बीण म्हणतात, की प्रकाशाचं परावर्तन होतं. न्यूटनने फर्स्ट टाइम दुर्बीण वापरली ती कशा पद्धतीची? प्रकाश किरणी कुठून आले, ते गेले अंतर्वक्र आरसावर गेले, पुन्हा ते फिरले, एकवटले कुठं परावर्तक आणि वरती आले आपल्याला. म्हणजे आता जे आपण बघितलं तसं. नमस्कार, मी शेखर जगताप, शिक्षण प्रसारक विद्यालय नेरूळ, नवी मुंबई, ठाणे जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त शैक्षणिक साहित्य सिंधुदुर्गामध्ये होणाऱ्या या राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये सादर करत आहे. यामध्ये मी प्रकाश म्हणजे ऑप्टिक्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिझमच्या काही कन्सेप्ट या ठिकाणी सादर केलेल्या आहेत. प्रकाशामध्ये प्रकाशाचे काही गुणधर्म जे आहेत ते सादर केले आहेत. जसं की प्रकाश किरण सरळ रेषेत जातात, हे जर आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं असेल प्रत्यक्ष प्रयोगातनं आपण ते दाखवून देऊ शकतो. तारा जाते तेव्हा त्यावर त्या तारेसभोवती चुंबकत्व निर्माण होतं. बरोबर. त्यामुळे जर त्याच्या सानिध्यात चुंबक असेल दुसरा, इथे आपण चुंबक सूची घेतली तर ते डिफ्लेक्ट होते. तर आपण हा प्रत्यक्ष प्रयोग करून बघूया या ठिकाणी. तारेला समांतर अशी घ्यायची म्हणजे आपल्याला डिफ्लेक्शन नीट कळते. डिफ्लेक्शन झालं. आपण जर करंटची दिशा बदलवली तर डिफ्लेक्शनची दिशा पण बदललेली दिसेल आपल्याला या पद्धतीने. हे साधं एक पोस्ट कार्ड घेतलं आहे, त्याला मागच्या बाजूला एक बार मॅग्नेट जेव्हा आपण त्यावर स्प्रेड करू तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी चुंबकीय रेषा पण दिसतात. आणि त्याच्या दोन्ही ध्रुवांजवळ तो जास्त चिकटलेला दिसतो. म्हणजे चुंबकाचं जे पॉवर असते त्याच्या पोल्स जवळ जास्त असते, ते आपल्याला सिद्ध करता येते. आपलं विद्युत चुंबक एक तयार केलेला आहे. विद्युत वाहक तारेतनं जेव्हा विद्युत धारा प्रवाहित होते तेव्हा त्याच्या सानिध्यात जर एखादा चुंबकीय पदार्थ आला तर त्यामध्ये विद्युत चुंबक तात्पुरतं चुंबकत्व निर्माण होतं. आपण ते आता बघूया कशा प्रकारे होतं. हा एक खिळा आहे, त्याच्याभोवती कॉपर वायर आहे, इन्सुलेटेड कॉपर वायर, ती गुंडाळलेली आहे. आणि आपण चिकटलेला दिसतोय. बरोबर. आता मी हा काढून टाकला तर तो पडला, तात्पुरतं चुंबकत्व निर्माण होते. तर असे लहान लहान साधे साधे ॲक्टिव्हिटी घेतलेल्या आहेत. साऊंड व्यवस्थित कसं चाललंय
हेच व्ह्यूज दाखवले जाऊ शकतो. विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे की समुद्रात ज्या लाटा तयार होतात किंवा आपण एखादे शांत हे इथं जे सावंतवाडीचं तळ आहे त्यात एखादा दगड टाकला तर त्या ज्या वेव्ज आहेत त्या वेव्जला आपण ट्रान्सफर वेव्ज म्हणतो आणि ह्या ज्या ह्या लॉंगिट्युडनल वेव्ज आहे. या याच्यातला फरक आपल्याला त्यांना सांगायचं. त्यासाठी हे वेगळं हे एरिया ऑफ रोम्बस हे स्क्वेअर मोजता येईल, बरोबर आहे, त्याचं सूत्र आहे, बरोबर. एरिया ऑफ पॅरलोग्राम त्याचं सूत्र आहे, ते मोजता येईल. अशा अनेक प्रकारचं आणि मग ते आपल्याला गणित अवघड वाटत नाही, सोपं वाटायला लक्षात आलं. तर अशा पद्धतीचं हे सर हे कसं मोजायचं? हे ना, हे मोजता येतं ना. हे बघा, याचं सूत्र काय माहिती आहे का? हा डायगोनल आहे याचा. ओके. डायगोनल 1 इंटू डायगोनल 2 डिवाइड बाय 2. डिवायडेड बाय हां 1 2 3 4 5 6. हां 1 2 3 4 ओके. 24 भागिले 2 म्हणजे 12. याच्यातले स्क्वेअर 12 आहेत. हाफ असतील तर हां हाफ हाफ असलं ना, अर्ध्यापेक्षा जास्त असलं की पूर्ण समजायचं ना, बाकी अर्धे असले अर्ध्यापेक्षा कमी असले सोडून द्यायचं. सोडून द्या. ओके. तो बरोबर एरिया आहे. तसंच आता इथं बघा. हां याचा फॉर्म्युला आहे बेस इंटू हाईट. याचा बेस किती आहे? 1 2 3 4 5. हाईट आहे 1 2 2 10. हे 10 स्क्वेअर त्याच्यात आले पाहिजे. इथं दिले 1 2 3 4 5 6 7 8 9. हे 9 कोणतं? हे अर्ध आणि हे अर्ध 9 झालं. आणि हे अर्ध आणि हे अर्ध 10 झालं. राईट अँगलच होतो ना शेवटी. ते राईट अँगल असं सरकवलं की राईट अँगल बरोबर. झाला. पॅरलल लाईन आहे, त्याला एका लाईनने इंटरसेक्ट केलं तर मुलाच्या वहीमध्ये असं प्रॅक्टिकल झालं की वडिलाला पण बरं वाटेल आणि त्याला पण कधी बघता येईल. म्हणून हा अँगलच कट करायचा. बरोबर. आता हा अँगल इथं ठेवला ना, म्हणजे याचं आणि याचं माप कसं झालं रे? सेम झालं का नाही? ऑपोजिट अँगल आहे. आता याचं आणि याचं माप वेगळं आहे. हां ते इक्वलच इक्वल आहे का नाही? बरोबर. याचं आणि याचं माप इक्वल आहे का? बरोबर. हे अपोजिट अँगल आहेत, बरोबर. हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत आणि हे अल्टरनेट अँगल आहे. विज्ञान प्रदर्शन सावंतवाडी येथील जिमखाना स्टेडियमवर होत आहे. इकडे आवर्जून भेट द्या. खूप छान छान संकल्पना आहेत विद्यार्थ्यांसाठी, त्याप्रमाणे पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी सुद्धा.